नमस्कार, मी कृषी कन्या कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामतीवरून. आज आपण आलो आहोत रावे प्रोग्रामच्या अंतर्गत सुकुंडे फार्म्स येथे. हे पोल्ट्री फार्म 28,000 कोंबड्यांचा आहे. नमस्कार. शेती या व्यवसायाला अनेक जोडधंदे आहेत. याच्यातीलच एक जोडधंदा म्हणजे कुक्कुटपालन. तर आज आपण आहोत सकुंडे फार्म्सवरती विक्रम सकुंडे आणि वैभव सकुंडे यांच्यासोबत. हे आपल्याला पोल्ट्री फार्मिंग याच्याबद्दल आणखी माहिती देते. नमस्कार सर. तर आपण हा व्यवसाय कधीपासून करत आहात? या व्यवसायामध्ये जवळपास आम्ही 10 वर्ष काम करतो. 10 वर्षापूर्वी आमच्या वडिलांनी हे एक शेड ते ब्रॉयलरमध्ये फार्मिंग करत होतो आम्ही. ब्रॉयलरमध्ये कंपनीची जी होणारी प्लेसमेंट आहे त्या प्लेसमेंटमध्ये होणारे अनियमितता, फार्मरला देणाऱ्या प्रॉफिटमध्ये मारलं जायचं, त्याच्यातून आम्ही कंटाळलो होतो. त्यानंतर मग आम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यातून मग गावरान फार्मिंग करता येईल का याचा विचार करतो आम्ही. आणि स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा आम्ही 2,000 पक्षी टाकले. 2,000 पासून ते आता 28,000 आम्ही पोहोचलेलो आहे. भविष्यामध्ये हॅचरी चिक्स तयार करणे हे पण आपलं प्रयोजन आहे. अशा पद्धतीने आम्ही व्यवसाय चालू केला 2,000 ते 28,000. तर सर तुम्ही आम्हाला सांगू शकता का, थोडक्यात माहिती देता का की चिक्स पासून ते कम्प्लीट प्रोडक्शन येण्यापर्यंत काय काळजी घेतली जाते कोंबड्यांची? आपल्याकडं कावेरी गावरान दूध आपण सांभाळतो. कावेरी आपल्याकडं 1 डे चिक्स येतो, 1 दिवसाचा पक्षी येतो. पहिल्या दिवशी आल्यानंतर त्याला गोड पाणी आणि मकाचा भरडा दिला जातो. दुसऱ्या दिवशीपासून त्यांना प्री स्टार्टर दिलं जातं. तिसऱ्या दिवशी त्याला लेक्झिन म्हणून एक अँटीबायोटिक दिलं जातं. त्याच्यानंतर ते 7 दिवस ब्रोडिंगमध्ये राहते. ब्रोडिंगमध्ये त्यांना एक स्पेशली ट्रीटमेंट दिली जायची, ऊब दिली जाते. कारण ते हॅचरीमधून आल्यानंतर 30+ टेम्परेचरमध्ये राहिलेलं पक्षी असतो. त्याला ते बाहेरचं वातावरण सेट होत नाही. त्याच्यासाठी त्याला एक 7 दिवस आपण 7 ते 10 दिवसापर्यंत ब्रोडिंगमध्ये ठेवतो. ब्रोडिंगमधनं काढल्यानंतर हळूहळू त्याची जागा वाढत नंतर एक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना प्री स्टार्टर चालू केलं. 15 दिवसापर्यंत आपण त्यांना प्री स्टार्टर देतो. 7व्या दिवशी आपण लासोटा करतो. लासोट्यानंतर 15व्या दिवशी गंभोरा देतो. त्याच्यानंतर परत एक 40 ते 45 दिवसात लासोटा बुस्टर म्हणून एक डोस दिला जातो. त्याच्यानंतर एक 15 दिवसानंतर आपण स्टार्टर चालू करतो. स्टार्टर झाल्यानंतर आपले 50 दिवसा प्लस झाला पक्षी, त्याच्यानंतर आपण फिनिशर देतो वजन वाढीसाठी. आणि मध्ये आधी थोडं त्यांना कॅल्शियम मिनरल्स वगैरे देण्यासाठी थोडेफार औषधं देतो आपण. ब्रोटन वगैरे, शार्कथेरॉन अशी औषधे देतो. आणि सर्दीसाठी वगैरे थोडंफार प्रॉब्लेम वाटला तर औषधं द्यावी लागतात. पक्षी आपला 65 दिवस ते 80 दिवसापर्यंत पूर्ण मॅच्युअर होतो. आणि मॅच्युअर पक्ष्याचं वजन किती असतं? याच्यानंतर आपलं एक 50 दिवसाच्या नंतर वजन वाढीला ग्रेप भेटते. पक्ष्याचं वजन 60 ते 65 दिवसापर्यंत 1300 ते 1500 ग्रॅमपर्यंत जातं. तर तुम्हाला या व्यवसायासाठी किती वेळ द्यावा लागतो? व्यवसाय आपण करताना शेतीला पूरक व्यवसाय म्हणून करतो. आता काही पूर्ण वेळ द्यायची गरज नाही. तुम्हाला एकदा या व्यवसायाचा अंदाज आल्यानंतर सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास आणि सगळं लक्ष ठेवलं तर हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येतो. जर नवीन शेतकऱ्यांसाठी असेल तर किती वेळ द्यावा लागेल? सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास दिले तरी. सर तुम्हाला सुरुवातीपासून हे एक शेड उभारायला किती भांडवल उभं करायला लागेल? सुरुवातीपासून पोल्ट्री व्यवसायासाठी 5,000 पक्षी सांभाळायचे म्हटलं तर शेडसाठी 8 ते 10 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे सुरुवातीची. त्यानंतर गावरान पक्षी सांभाळायचा तर फर्स्ट डे टू लास्ट डे 145 रुपये ते 150 रुपयापर्यंत त्याचा सांभाळण्याचा खर्च येतो. जवळपास 7.5 लाख रुपये. 7.5 लाख रुपये एक शेडला पक्षी सांभाळण्यासाठी. आणि शेड उभा करण्यासाठी 8 ते 10 लाख रुपयाची. एका शेडला 20-1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. 5,000 उत्पन्न किती भेटतं? आम्हाला पर बर्ड 30-40 रुपये प्रॉफिट राहतं. 40 रुपये पक्षी 2 एकरमध्ये प्रॉफिट राहतं. हा तेजी मंडीचा व्यवसाय. असं फिक्स प्रॉफिट काय याच्यात नाही. झालं तर प्रॉफिट भरपूर होऊन जातं किंवा काय वेळेस ॲव्हरेज सुटून जातं. 40 रुपये राहतं. खर्च पण. तुमची मार्केटिंग चेन काय, म्हणजे इथून तुम्ही प्रोड्यूस कुठे नेता मार्केटिंग? पोल्ट्री फार्मिंग हा व्यवसाय फार मोठा व्यवसाय आहे. तर याचं मार्केटिंग तेजीमंदी रेटमध्ये आहे, सेलमध्ये अजिबात नाही. अगदी तुम्ही हाच माल गुजरातमध्ये विकू शकता, आंध्र प्रदेशमध्ये
आमचं ॲक्च्युअली टार्गेट मार्केट पुणे, मुंबई, नागपूर आहे. व्यापारी जागेवरती येतात आणि इकडनं माल घेऊन जातात. सेलला तेवढी मोठी अडचण येत नाही. आणि तुम्ही आता येणाऱ्या यूथसाठी किंवा नवीन जनरेशनसाठी पोल्ट्री फार्मिंग हा अभ्यास करून केला तर फार चांगला व्यवसाय आहे. आणि बिना अभ्यासाचा केला तर मग ह्याच्यामध्ये तोटा होण्याचं प्रमाण पण फार जास्त आहे. आणि ते थोडा अनुभव छोट्यापासून मोठ्यापर्यंत गेला तर पैसे मिळणारा व्यवसाय आहे. जोडधंदा म्हणून एकदम बेस्ट आहे. त्याच्यापासून खत शेतीला वापरलं जातं आणि लेबरवर ज्याला करायचं आहे त्याला शेती प्लस पोल्ट्रीसाठी दोन्हीकडं लेबर यूज करता येईल. वाढवण्यासाठी काय करत आहे? प्रॉफिट वाढवण्यासाठी आम्ही कमी लेबरमध्ये पक्षी सांभाळण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर फीड आम्ही कंपनीचं विकत न घेता स्वतःची फीड मिल केलेली आहे. स्वतः फीड बनवतो, रॉ मटेरियल आणि मेडिसिन स्वतः खरेदी करून ते फीड तयार करून पक्ष्यांना देतो. आणि आपण घरी बनवतो तर फीडचा रिझल्ट असा आहे की कमी कॉस्टिंगमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीचं फीड मिळतं, त्यामुळे पक्षी चांगल्या पद्धतीने ग्रोथ करतो. अशा पद्धतीने कॉस्ट कटिंग करता येते आणि प्रॉफिट वाढवता येतो आपल्या व्यवसायाचा. तुम्ही आत्ताच म्हणता की तुम्ही घरगुती तुम्ही तुमचं फीड बनवता, तर त्यात काय काय रॉ मटेरियल यूज करता? त्याच्यामध्ये ऑइल आहे, मका आहे, मेज आणि DOC सोयाचा चोथा, मेज आणि ऑइल वापरलं जातं प्रोटीन्स वजन वाढण्यासाठी. त्यानंतर मग मेडिसिन वापरलं जातात त्यांचे. स्पेसिफिकली कोणतं ऑइल यूज केलं जातं? क्रूड ऑइल, कच्चं ऑइल.